पाहुले सोडून गोकुळास भारी चालला सजारे मथुरेचं दान पाहुले ओढून नाळ काळ जाशी जोड घुंगराशी पावलात काळ येऊ दे सोडून गोकुळास भारी चालला सजारे मथुरेचं दान पाहुले सोडून Hello, namaste, Om Namah Shivaya. This is Sanya here and welcome back to my another vlog. So guys, तर आज आहे 19 फेब्रुवारी म्हणजे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव. तर सर्वप्रथम तुम्हा सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर आजचा हा व्लॉग शिवजयंती स्पेशल व्लॉग असणार आहे आणि आजच्या व्लॉगमध्ये आपण पंचवटी एरिया एक्सप्लोर करणार आहे. पंचवटी नाही, आपण नाशिकमध्ये ज्या ज्या ठिकाणी मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी होते त्या त्या ठिकाणी जाणार आहे. त्यामध्ये पंचवटी, मालेगाव स्टँड, अशोक स्तंभ, नाशिक रोड, जेल रोड म्हणजे सर्वच ठिकाणी आपण आज जाऊ. आणि ह्यावेळेसची शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी होते म्हणजे मोकार धमाल आहे. ती धमाल तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल. काही विषय नाही, आता थोड्याच वेळात आपण निघू. त्याआधी आपल्याला काही मित्र आपले जॉईन होतील आणि मग आपण आपल्या ब्लॉगला सुरुवात करू. सो स्टे ट्यून, ब्लॉग बघा, मजा येईल, काही विषय नाही. सो गाईज, आता आपण आलोय पंचवटी कारंजावर आणि मोकार जल्लोष चालू आहे इथं. आता आपण पंचवटी कारंजावर आलेलो आहे. पंचवटी कारंजावर आपण मालेगाव स्टँडवर जाऊ, त्यानंतर अशोक स्तंभ. लेट्स गो, काही विषय नाही. आणि आजच्या ब्लॉगमध्ये आपल्याला जॉईन झालं आहे आत्ता एक जण, बाकीचे होतील. तो आहे राहुल गीते. जय शिवराय. जय शिवराय. काय विषय नाही, चलो. पंचवटी कारंजावर यावर्षी नवीन शिवाजी महाराजांची मूर्ती बसवली आणि कालच त्याचा उद्घाटन सोहळा म्हणजे कालच उद्घाटन झालं आहे त्याचं ॲक्च्युली. आणि आजचा इथला माहोल एकदम जबरदस्त आहे. आता आपण जाऊ तिथं आणि तुम्हाला दाखवतो मी. चलो. सर्व ठिकाणी असणार आहे. आता आपण चाललो अशोक स्तंभावर, काही विषय नाही. लेट्स गो. धूम तक्का कतक्का.
गाईज आत्ता आपण आलो होतो मालेगाव स्टँडवर आणि इतक्यात तिथं शिवरायांची आरती आली. एक वेगळाच जोश येतो नाही का आरती झाल्यानंतर. आणि शिवजयंतीला तर वेगळा जोश असतोच, त्यात काही वादच नाही. पण आरती झाली तर आणखीनच भारी. आणि आता आपण चाललो आहे आपल्या नेक्स्ट डेस्टिनेशनवर, अशोक स्तंभावर. सो लेट्स गो, जाऊ तिकडं. सगळीकडे आज मज्जा आहे, काही विषय नाही, लय मज्जा आहे ना. त्याआधी आपण आहे ना इथलं जरा फुटेज घेऊ, म्हणजे आपण सिनेमॅटिक टाकायला. मालेगाव स्टँडवर नाही, सॉरी, अशोक स्तंभ. आता आलो अशोक स्तंभावर आणि तुम्ही इथं पाहू शकता शिवरायांची भव्य मूर्ती, म्हणजे नाशिकमधली सर्वात मोठी मूर्ती तुम्हाला इथं बघायला मिळेल. किती मोठी मूर्ती आहे शिवरायांची, म्हणजे इथं लिहिलेलं आहे बॅनरवर, शिवराय केवढे तर आबाळा एवढे. म्हणजे मूर्ती पाहून तसंच वाटतंय. गाईज आत्ता आपण गेलो होतो अशोक स्तंभावर आणि तिथला देखावा तुम्ही पाहिलाच. नाशिकमधली सर्वात मोठी मूर्ती तिथं बसवलेली होती. आणि आता ते कॅमेरामध्ये मला माहीत नाही कसं दिसत असेल, पण ते डोळ्यांना इतकं भारी वाटत होतं, एकदम भव्य वाटत होतं. तर उन्हामुळे थोडं डिहायड्रेट झाल्यासारखं वाटत होतं, म्हणून आम्ही आता ताप पहिलं थांबलो होतो इथं. त्यानंतर आपण जाणार आपल्या नेक्स्ट डेस्टिनेशनवर, म्हणजे नाशिक रोडला. मज्जा येईल, सगळीकडे असं जल्लोष वाटतोय शिवजयंतीनिमित्त आणि भारी वाटतंय. ते तुम्हाला बघायला मिळेलच आपल्या व्लॉगमध्ये, काही विषय नाही. आता आपण थोड्याच वेळात निघू. लेट्स गो. मजा घेणार आहे, काय विषय नाही. तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसेलच ते. आपण मजा घेऊ, थोडं नाचू, एन्जॉय करू, काय विषय नाही. लेट्स गो. सगळ्यांनी हात वरती करायचे, हात वरती करून नाचायचं. शिवाजी महाराज की. अरे तुमचं आमचं नातं काय, आवाज रोड पर्यंत गेला पाहिजे. अरे तुमचं आमचं नातं काय. छत्रपती संभाजी महाराज की. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. पुन्हा एकदा एक घोषणा जोरात. छत्रपती शिवाजी महाराज की. अरे भारत माता की. धन्यवाद.
गाईज आता आपण मालेगाव स्टँडवर होतो. मोकार मज्जा आली, मोकार नाचलेलो आहे आणि आता फायनली आपण आपल्या रूम खाली आलेलो आहे आणि मस्त झाले. आजचा व्लॉग खूप दिवसानंतर केला, ॲक्च्युली जवळजवळ 1 वर्षानंतर व्लॉग केला आहे आपण, पण ठीक आहे, काय हरकत नाही. आता बघू कंटिन्यू व्लॉग होता का नाही तेही बघू आणि हा व्लॉग आपण इथंच एंड करतोय. परत एकदा तुम्हा सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. परत भेटू अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय भोलेनाथ, जय महादेव, जय शिवशंकर, पीस.